मित्रमैत्रिणी, अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे? चला, आमच्या इथे नेहमीच शॉपिंग होत असते आणि तुम्हाला नेहमी शॉपिंगचे व्हिडिओ बघायला मिळतात आणि असेच मिळत राहणार आहेत. आमच्या घरातले सगळेच शॉपिंग करतात. तर आता काय आहे बघा, चित्रात तर दिसत असेल, कप बशी म्हणतो आपण, हो की नाही? कप बशीचा सेट. पण इथे काय लिहिलंय? हे जे आहे हे हॉलमार्कचं कलेक्शन आहे. हे हॉलमार्कचं होम कलेक्शन आहे आणि कप आणि सॉसर म्हणतात. इथे काय म्हणतात? बशीला सॉसर म्हणतात आणि कपाला कपच म्हणतात. तर या ठिकाणी लिहिलेलं आहे कप अँड सॉसर सेट, कप बशीचा सेट. मराठीत सांगायचं झालं तर कप बशीचा सेट. चला आपण अनबॉक्सिंग करूया आणि बघूया कसे आहे ते. आणि जे आता आहेत ना आमच्याकडे कप खूप मोठे मोठे आहेत, म्हणजे जवळजवळ अर्धा लिटर दूध मावेल एवढे मोठे मग आहेत ते, असे एवढे मोठे. आणि माझा लहान मुलगा म्हणजे सगळेच माझी दोन्ही मुलं, त्यांना चहा कॉफीची सवय मी लावलेलीच नाही लहानपणापासून. 3 वेळेस मी दूध देत आलेले आहे. 3 वेळेस मी दूध देत आलेले आहे. आणि आता लहान तर 14 वर्षाचा आहे. आणि त्यांनी गिफ्ट पण दिलेत ना मला, एवढे मोठे मोठे मग दिलेत. आणि त्यांचे पण आहेत ना एवढे मोठे मोठे मग. आणि लहाण्याचा ॲन्युअल चेकअप केलं ना, त्याचं वजन जास्त आहे हाईटपेक्षा. तर आता ते कमी करायचं याच्यात आहे मी. तर त्याला मी सांगितलं आहे एवढे मोठे मग भरून दूध नको पीत जाऊ, अर्धा लिटर एका वेळेस. तर मी हे आता हे कप मागवलेत, तर यात त्याला मी देत जाईल. तर एक आहे माझ्याकडे छोटासा, तर त्यात देते. त्यात त्याचं समाधान नाही होत, कारण त्याला सवय नाही त्याची. आणि मी लपवून ठेवलेले ते दोन्ही मग असे, तुम्हाला मी दाखवते. हे बघा, मी आता हे 2 मग आणलेत. हे माझ्या मुलांनी मला गिफ्ट दिलेलं आहे मदर डेला. ब्लॅक कलरचं आहे आणि गोल्डन नाव आहे, बॉस लेडी. बॉस लेडी नाही आहे, बॉस तर आमचे साहेबच आहेत. बॉस लेडी. तर मम्माने बॉस व्हावं असं त्यांना वाटतंय, म्हणून त्यांनी दिले बॉस लेडी. ते दिवस कधी येणार माहिती नाही. आणि हे बघा, हा पण गिफ्ट मिळालेला आहे. तर हा मी दिलेला आहे धीरजला. थँकफुल, ग्रेटफुल, ब्लेसिंग ऑफ यू. तर हे गिफ्ट मिळालेले आहेत. आता हे अर्धा लिटर आहे यात पाणी. हा मेजरमेंटचा ग्लासचा माझ्याकडे मग आहे. तर आता यात आपण ओतूया हे पाणी. अर्धा लिटर मी आणलेलं आहे. हे बघा, बरोबर अर्धा लिटर पाण्यापेक्षा अर्धा लिटर तर बसलंच त्यात पाणी, पण वरती अजून अर्धा इंच जागा शिल्लक आहे. तर एवढं अगदी कधी कधी तर असं पूर्ण भरून घेतो. म्हणजे तर हे बघा, एवढं अर्धा लिटर तो पित असतो दूध. तर 3 वेळेस जरी म्हटलं तरी, आता त्याने रात्रीचं बंद केलंय, 2 वेळेस घेतो. 2 वेळेस म्हटलं तरी शाळेतून सकाळी जाताना घेतो, शाळेत जाताना एकदा सकाळी आणि शाळेतून आल्यानंतर एकदा घेतो दुपारी. तरी पण म्हणजे हे 1 लिटर दूध झालं. त्याचं वजन कमी करायचं, 1 लिटर दूध नाही चालणार त्याला आता. तर एवढे मोठे मग आहेत. तर हे आता आहेत, हे काढूया आपण. चला, तर आता नवीन आपण बॉक्स मधले काढूया. वाव, हे बघा, छान आहे का? आवडले का तुम्हाला? हे बघा, म्हणजे खराब होणे म्हणून प्रत्येकाच्या
खाली असं छानसं जाड हे आहे ठेवलेलं पुठ्ठा. पुठ्ठाच आहे हा. असं एकमेकावरती आवाज होतो की नाही, हे ठेवलं की असं होत नाही. ठेवताना पण माझ्या ज्या चायनाच्या डिश आहेत, डिनर सेट जे आहेत त्याच्या खाली पण मी असं ठेवत असते. तीन 4. आता हे कसं आहे काय माहिती. आपण ओके कसं काढायचं हे. ओके निघालं. किती छान पॅक केले नाही हे बघा ना. हे असं हो ना. आणि त्यावरती हे असं मी तुम्हाला दाखवलं नाही ना, असं छानसं हे असं आलेलं. आणि आपण हे असं काढलं तर समजा, तर हे असं आहे. आता तर कसं काढणार, तर इथे असं आहे हे असं. आणि मग हे वाव, हे बघा सुंदर. किती छान बॉक्स आहे ना. आणि हे 4 कप आवडलेत का. छान आहे ना कप. हे बघा त्याच्या आतमध्ये पण डिझाईन आहे. हे बघा दिसली. म्हणजे ही जी इथे दिसते ना ही छानशी लेस, तर इथून जाऊन ती इथे अशी आतमध्ये आलेली आहे. आतमध्ये अशी तर हा 4चा सेट आहे. हे बघा हे डिशवॉशर पण सेफ आहेत कप. आणि मायक्रोवेव्ह मध्ये पण तुम्ही ठेवू शकता. हे कसं वाटले, छान आहे. आवडली का तुम्हाला. ब्रँडेड आहे. छान आहे का. मला तर आवडली. रेड व्हाईट कॉम्बिनेशन आहे. तर कसं वाटतं तुम्हाला हा कप बशीचा सेट, कप अँड सॉसरचा सेट. आवडला का नक्की सांगा. आणि हे कुठले मेड इन इंडोनेशिया आहे. आणि हे विंटेज आहेत. हे मी आत्ता नाही घेतलेले विकत, म्हणजे जवळजवळ 2014ला घेतले असतील. तर म्हणजे आता 12 वर्ष झालेत जवळजवळ. तर 12 वर्षापूर्वीचा हा कप बशीचा सेट आहे. मी त्यावेळेस भरपूर घेतले होते सेट. माझ्याकडे म्हणजे पाऊलचा पण सेट होता यातला, आणि कपाचा पण सेट होता. गिफ्ट देण्यासाठी आणले होते. तर मी मैत्रिणींना काही गिफ्ट दिले आणि म्हटलं आपल्याला पण 1-2 ठेवावे सेट. तर मी बाउलचा पण ठेवला होता माझ्यासाठी सेट, पण बाउलचं पण एका मैत्रिणीला मी गिफ्ट देऊन टाकलं. ती माझ्याकडे आली होती तेव्हा. तर आणि किती दिवसापासून चाललेलं माझं काढू काढू काढू. आणि मी तर चहा वगैरे, मी पण चहा कॉफी घेत नाही. आणि माझ्याकडे अजून एक डिनर सेट जो आहे माझा डिनर सेट आहे, त्याच्यावरती पण कप आणि सॉसर आलेले होते. तेच मी आतापर्यंत वापरत होते. तर इतके सुंदर ते, असं छान कलर आहे ग्रीन आणि व्हाईट. तर मी तुम्हाला दाखवते. त्यातला एकच शिल्लक आहे डिनर सेटमधला. बाकीचे नीलंद्यांनी फोडून टाकले. हे बघा हा असा आहे. मला हा पण खूप आवडायचा, खूप सुंदर. हे बघा. आणि याला गोल्डन अशी ही किनार आहे, दिसते का तुम्हाला. इथे अशी बॉर्डर आहे. तर हा डिनर सेट आहे ना, तो मायक्रोवेव्हमध्ये पण नाही चालत आणि डिशवॉशरमध्ये पण नाही चालत. ते स्पार्कल होतं. मग हे गोल्डन
जी किनार आहे याची तर ती अशी स्पार्कल होते. हे बघा मी ही घेऊन आले आता. भिंग खूप बारीक लिहिले त्यांनी, दिसतंय का? इको इंटरनॅशनल आहे आणि फाईन चायना आहे. तर हे मेड इन जपान आहे. खूप वर्ष झालेत याला. छान आहे ना? हे बघा, हे जपानचं आहे, मेड इन जपान. त्याची डिझाईन किती सुंदर आहे बघा ना. अगदी फाईन चायना आहे, फाईन चायना. अगदी पातळ ही काच. ग्लास, हे कप पण अगदी पातळ आहे, थीन आहे, अगदी थीन आहे. आणि माझ्या आईला पण असंच, आई म्हणायची बोन चायनाचा सेट घ्यायचा मला, बोन चायनाचा. कंपल्सरी सेट बोन चायनाचा घ्यायचा, बोन चायना. छान आहे ना? जपानचं आहे. आणि ही आता मेड इन इंडोनेशिया. पण हा तुम्ही दोन्ही ठिकाणी वापरू शकतात. तर आवडला तुम्हाला हा? आणि अजून एक माझ्याकडे 12 लोकांसाठीचा पण सेट आहे. माझ्याकडे 4 लोकांसाठी, 6 लोकांसाठी, 8 लोकांसाठी आणि 12 लोकांसाठी. खूप छान आहे. त्याच्यात पण सगळं आहे. त्यात म्हणजे अशी छोटीशी फ्रेम पण आहे, हजबंड वाईफचा फोटो लावण्याची छोटी फ्रेम पण त्याच्यासोबत आलेली आहे. आणि त्याच्यासोबत कंबशीचा पण सेट आहे. खूप छान आहे. तर ते पण मी काढत होते कोणी आलं की देण्यासाठी, पण म्हटलं सेटवरचं आहे तर रेग्युलर वापरलं म्हणजे आणि ते फुटायचे. आणि हे तसंच झालं मग, रेग्युलर वापरून आणि हे बघा फोडून टाकलेत मुलांनी. माझ्याकडे एकही गोष्ट कधी फुटलेली नाही आणि खराब झालेली नाही. माझे ड्रेससुद्धा खराब होत नाही, फाटत नाहीत. ॲप्रॉनसुद्धा माझा अक्षरशः 20 वर्षापासूनचा ॲप्रॉन आहे, त्याला काही झालेलं नाही आहे. तिथे मी भारतात होते ना बेंगलोरला, तर माझ्यावरती राहायची माझी मैत्रीण, तिने मी बरोबरच घेतलेला. तिचं तर म्हणजे एका महिन्यातच अगदी त्याला डाग वगैरे ते म्हणे अरे मेरा तो खराब हो गया. 2-3 महिन्यात तिचा 2 ते 3 महिन्यात पूर्ण खराब झाला ॲप्रॉन किचनमध्ये वापरण्याचा, जो इथे आपण असं बांधतो समोर स्वयंपाक करताना. तर ती एकदा तसेच याच्यात आलेली, मनुष्य ये देखो मेरा तो कितना खराब हो गया, तुम्हाला तो वैसे ही नया नया है. कारण माझ्या याच्यावर मी साडी जरी नेसून काम केलं ना तर अजिबात डाग पडत नाहीत. तर माझा तो ॲप्रॉन अजून आहे, मी खूप कमी वापरते तसे. तर त्याला सुद्धा आता किती म्हणजे त्याला 22 वर्ष झालेत त्या ॲप्रॉनला. चला मी गप्पा मारत बसले तुमच्याशी. तर हे विंटेज आहे. मी आता हे 12 वर्षापूर्वी घेतले, तेव्हाच ते म्हणजे विंटेज म्हणूनच मी घेतले होते. मला आवडतात असे पूर्वीचं ओल्ड ते गोल्ड म्हणतात की नाही तसं. आणि क्वालिटी पण खूप छान असते. तर हे बघा, तर आता हे सर्च केलं तर विंटेजमध्येच तुम्हाला मिळेल. या नावावरून जर सर्च केलं तर हे महाग आहेत पण छान आहेत. तर कसे वाटले तुम्हाला? कसा वाटला तुम्हाला हा कबशीचा सेट? नक्की सांगा. आता हे आपण ठेवूया, व्हिडिओमध्ये छान नाही दिसणार वगैरे नाही, आपण हे बाजूला ठेवूया सगळं. आजचा हा अनबॉक्सिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि हा कप आणि सॉसरचा सेट कसा वाटला नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भरपूर मराठी बायकांपर्यंत माझं चॅनल तुम्ही नक्की पसरवा, शेअर करा. आणि तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या सिटीमधून कोणत्या कंट्रीमधून पाहत आहात तेही मला नक्की सांगा. आणि तुम्हाला अमेरिकेमधील कोणत्या विषयावरती माहिती किंवा व्हिडिओ जाणून घ्यायला आवडेल तेही मला नक्की सांगा. आणि मग मी त्यावरती नक्की व्हिडिओ बनवेन. धन्यवाद. तर चला आपण आता हा वापरायला काढणार आहोत आजपासून हा सेट. श्री गणेशा करूया. खूप वर्ष झाले पडून होते आणि नेहमी लक्ष गेलं की
मला वाटायचं काढूया काढूया, पण जेवढं सामान खाली ना तेवढं आपल्याला वॉश करायला पण तेवढंच अवघड. आता ऑलरेडी 4 आहेत, पण मी आता हे लपवून देणार आहे. तर आता हे जे आहे ना हे लपवून देणार आहे. चला बाय बाय.